नमस्कार, मी जीत रत्न पटाईत आणि आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी आता आहे दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर आणि इथे आपण बघू शकतो की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्या सभेसाठीची तयारी ही अत्यंत जोरात सुरू आहे। माझ्यासोबत काही वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। कशा पद्धतीने ही सगळी तयारी सुरू आहे? जय भीम साहेब, अत्यंत जोरदार रीतीने ही तयारी सुरू आहे। महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून भरपूर लोक येणार आहेत। गेल्या 8-15 दिवसांमध्ये जे आम्ही विभागवार बैठका घेतोय तर त्या विभागवार बैठकांचा असा रिपोर्ट आहे आमच्याकडे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही विभागवार बैठका घ्यायला जातोय तिथे लोकच अगोदर सांगतायत आम्हाला माहित आहे 25 नोव्हेंबर आणि आम्हाला यायचं आहे, असा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आणि प्रचंड असा प्रतिसादामध्ये ही जी सभा होणार आहे अतिशय भव्य दिव्य होणार आहे आणि पोलिसांनी देखील फार मोठा आकडा सांगितलेला आहे आणि चांगला प्रतिसाद आहे। चांगल्या पद्धतीने सभा होणार आहे कारण लोकांना हे कळून चुकलेलं आहे की हे संविधान धोक्यात आलंय। संविधान धोक्यात आलेले। माझ्यासोबत अंबर सिंग चव्हाण आहेत, जे प्रवक्ता आहेत वंचित बहुजन मुंबई प्रदेश कमिटीचे। सर, मला सांगा, ही तयारी कशा स्वरूपाची सुरू आहे? स्टेज उद्याच्या 25 नोव्हेंबर 2025च्या संविधान सन्मान महासभेसाठी शिवाजी पार्कवर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू आहे। जवळपास 100x60चं एक स्टेज अत्यंत विस्तृत स्वरूपात बनवण्यात आलेलं आहे आणि ह्या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत। ह्या सभेसाठी केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून अनेक संविधान प्रेमी येणार आहेत, संविधानातले तज्ज्ञ येणार आहेत, त्याचप्रमाणे राज्यातून सर्व संविधान प्रेमी या सभेला हजर राहणार आहेत। संविधान याच्यासाठी आवश्यक आहे की 2018ला सुद्धा पुण्यामध्ये पहिल्यांदा आम्ही संविधान सन्मान सभा घेतली होती। त्यानंतर 2023ला ह्याच शिवाजी पार्क वरती जे तुडुंब लोकांनी भरलं होतं तिथे संविधान सन्मान महासभा झाली होती आणि आज संविधानाला 75 वर्ष लागू होऊन झालेली आहेत। अशा वेळी शिवाजी पार्क वरती संविधान सन्मान महासभा होत आहे। आज कधी नव्हे ती एवढी लोकांना गरज भासते आहे की आज संविधानाचं ज्या प्रकारे हनन केलं जात आहे, संविधानाची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला होती ती केली जात नाही। संविधानासमोर जे अनेक प्रश्न आज उभे राहिलेले आहेत, म्हणजे ते राजकीय प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील किंवा व्यक्तिगत पूजेतून ज्या पद्धतीने तोडमोड होते आहे आणि जे धोके बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949च्या शेवटच्या संविधान सभेत सांगितले होते ते धोके आज देशासमोर स्पष्ट दिसू लागले आहेत। हे धोके लक्षात घेऊन जनतेला जागरूक करणं, हा देश संविधानावरच चालणार आहे, मनुस्मृतीवर नाही, यासाठी ह्या देशातील जनता इथल्या सत्ताधाऱ्यांना, लोकांना हे सांगू इच्छिते की हा देश कालही संविधानावर चालत होता, या पुढेही संविधानावर चालणार आहे आणि 2023 पेक्षाही ही संविधान सभा अत्यंत मोठी होणार आहे। आमच्याकडे आलेले जे रिपोर्ट आहेत की यावेळी मैदानामध्ये लोकांना उभं राहायलाही जागा मिळणार नाही, बसायलाही जागा मिळणार नाही, एवढी गर्दी होणार आहे आणि त्यासाठी मी आपणास आव्हान करतो की आपण मोठ्या संख्येने उद्या या संविधान सन्मान सभेसाठी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी पार्क मैदान दादर याला यावं, ही आपणा सर्वांना विनम्र आव्हान। जय भीम, जय भारत, जय संविधान। माझ्यासोबत मुंबई प्रदेश आघाडीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष स्नेहल सुनील। स्नेहल, काय सांगशील, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि महिला आघाडीचं एकूणच मोबिलायझेशनच्या संदर्भात? खरं तर आम्ही जिथे जिथे जातोय तिथून लोकांचा ज्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी उत्साह बघायला मिळतोय, हा खरोखर आमची इच्छाशक्ती जागवणारा आहे, आम्हाला सुद्धा बळ देणारा आहे। कारण जर आपण आत्ताची सध्याची या देशाची जर परिस्थिती बघितली तर इथे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी हुकुमशाही असलेली आपल्याला दिसून येते, पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इथल्या तळागाळापर्यंत फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून पोहोचवत आहोत। आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय, म्हणजे आपण ह्या मुंबईमधला ह्या दादरचा जरी परिसर बघितला किंवा मुंबईमधली जी महत्वाची ठिकाणं बघितली तर त्या ठिकाणी आता आपल्याला फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी दिसते। त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला संविधान सन्मान महासभेचीच चर्चा दिसते। त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की ही सभा ही 2023ला ज्याप्रमाणे झाली त्याहूनही अधिक ताकदीने ही सभा पार पडणार आहे अशी, आणि आमची संपूर्ण मुंबई कार्यकारिणीची आणि महिला आघाडीची ही संपूर्ण तयारी आता या ठिकाणी चालू आहे आणि आम्ही या गोष्टीवरती ठाम आहोत की ही सभा अत्यंत जोरात पार पडणार। मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर्स बघायला मिळालेत, म्हणजे शिवाजी पार्क खूप मोठ्या प्रमाणात बॅनर्सने सजले। महिला आघाडीने कशा पद्धतीने तयारी केली?
खरं तर जरी आपण ह्या ठिकाणी बॅनर्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पॅम्पलेट्स असतील, हे प्रत्येक महिला आघाडीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्थानिक विभागामध्ये कॉर्नर मीटिंग्स असतील, कॉर्नर सभा असतील, त्या घेऊन त्यांच्या विभागामध्ये त्या सभेचं जी आव्हान आहे ते तिथल्या स्थानिक लोकांनाही केलेलं आहे. आणि प्रत्येक मुंबईच्या चौकामध्ये महिला आघाडीचे सुद्धा तितक्याच ताकदीने बॅनर आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि खरं तर ही आम्हाला प्रसार माध्यमांकडनं ज्या प्रकारची ही चर्चा महिला आघाडीबद्दल ऐकायला मिळते, तर ती सुद्धा खूप एक सकारात्मक असलेली आम्हाला दिसून येते. आणि एक अगदीच ताकदीने आम्ही ह्या सभेला महिला आघाडी सुद्धा ताकदीने उतरणार आहोत, हेच हे आजच्या दिवशी मला सांगायला आवडेल. माझ्यासोबत काही महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत. काय सांगशील या सगळ्या तयारीच्या बद्दल? जय भीम सगळ्यांना. ही सभा नसून संविधान विरोधकांसाठी एक दहशत आहे. नो ऍक्शन्स नो वर्ड्स. एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येने आपण सगळे जमणार आहोत. त्याच्यातून असं दिसून येतं की जर तुम्ही संविधान विरोधी असाल तर आम्ही संविधान रक्षक असो. म्हणूनच मी सांगते, संविधान आमचं अस्त्र, न्याय आमचं शस्त्र. जय भीम. न्याय आमचं शस्त्र असं म्हटलेलं आहे. आपण पाहतोय की या सभेची जी टॅगलाईन आहे, हा देश बाबासाहेबांच्या संविधानाने चालेल, मनुस्मृतीने नाही. आपण पाहतोय की देशभरामध्ये संविधान विरोधात एक नरेटिव्ह सेट केलं जाते. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं नाही, अशा पद्धतीने सुद्धा देशभरामध्ये जाणीवपूर्वक चर्चा घडवली जाते. या अनुषंगानं आज आपल्यासोबत चेतन आयरे आहेत. काय सांगाल हे तुमचं एकूणच देशभरातील या नरेटिव्हच्या बाबतीत, आणि संविधान सन्मान महासभा ही का गरजेची? संविधान सन्मान महासभा ह्या जे खोटे नरेटिव्ह, चुकीचे नरेटिव्ह जे सेट केले जात आहेत त्यांना हे मोठ्या प्रमाणात उत्तर असणार आहे. आणि वारंवार संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी नाही लिहिलं त्याच्यावर जे टिप्पणी करणार आहेत त्यांना सडेतोड उत्तर उद्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ह्याच शिवाजी पार्कातून देणार आहेत. या शिवाजी पार्कातनं संविधानाचा गजर हा होणार आहे. संविधान के सम्मान में, सभी भारतीय मैदान में, संविधान के सम्मान में, सभी भारतीय मैदान में, हमारा अपना संविधान, यही हमारा स्वाभिमान. स्वाभिमान. भारतीय संविधान, जिंदाबाद. भारतीय संविधान, हमारा अभिमान. यस, तर आपण पाहतोय ही सर्व मुंबई प्रदेश कमिटीचे सर्व पदाधिकारी होते आणि उद्याच्या या सभेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. वेळोवेळी तुम्हाला या निमित्तानं आम्ही अपडेट देत राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी चौरेसह मी चित्ररत्न पठाई, मुंबई.